नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारे राज्य उत्पादन शुल्क अन्न पुरवठा विभागाविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, करंट अफेअर, जीके, सामान्य ज्ञानविषयी प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतं। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, कर्मधारय कितव्या स्थानावर पोहोचला आहे? कर्मधारय कितव्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर 1 नंबर हा पर्याय योग्य आहे, 3ऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे। कर्मधारय हा 3ऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे। 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर नंदुरबार। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। नंदुरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्या क्षेत्रावरील संशोधनावर सर्वाधिक खर्च केला आहे? केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्या क्षेत्रावरील संशोधनावर सर्वाधिक खर्च केला आहे? तर संरक्षण या क्षेत्रावर सर्वाधिक खर्च केलेला आहे। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, संरक्षण क्षेत्रातील संशोधनावरील एकूण खर्च मध्ये केंद्र सरकारचा किती टक्के वाटा आहे? तर या ठिकाणी $43.60 इतका वाटा आहे। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, देशातील खाजगी क्षेत्राने सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रात केला आहे? तर औषध या क्षेत्रामध्ये केलेला आहे। सार्वजनिक सर्वाधिक खर्च देशातील खाजगी क्षेत्राने औषध याच्यावर केलेला आहे। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, अमेरिकेत महागाई दर किती टक्क्यापर्यंत खाली आहे? तर या ठिकाणी $3.3 खाली आहे महागाई दर। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, लाच खाऊ या शब्दाचा समास ओळखा। तर उपपद तत्पुरुष असा होईल। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, पंकेरोह हे टिंबटिंब समासाचे उदाहरण आहे, अलुक तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, विद्याधन या सामासिक शब्दाची फोड करा। तर विद्या हेच धन असा होईल। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, नरसिंह या सामासिक शब्दाची फोड करा। तर सिंहासारखा नर असा होईल। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, जलद या सामासिक शब्दाची फोड करा। जलद या सामासिक शब्दाची फोड करा। तर जल देणारा असा होईल। 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर बाभूळ या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोण मांडला? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी डार्विन यांनी मांडलेला आहे। 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, वनस्पतीच्या खोडात टिंबटिंब, पाणी व क्षार यांचे वहन होते। तर मुलके शाश्वतून पाणी व क्षार यांचे वहन होते। 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे, रक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात? रक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात? तर या ठिकाणी टोटल 4.0 इतके गट असतात। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा विकार होतो? तर के जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा विकार होतो। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर अ जीवनसत्व सर्वाधिक असते। 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, बारडोलीचा सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला।
बारडोलीचा सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला? तर याचे योग्य उत्तर आहे सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, गव्हर्नर जनरल लॉर्ड वेल्लेस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे म्हणून कोलकात्यात प्रवेश करू दिला नाही? तर फ्रेंच व डेनिश सैनिक यांना कोलकात्यात प्रवेश करू दिलेला नाही. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, इंग्रज सैन्याबरोबरील झाशीच्या राणीच्या वेशात लढताना कोणते दाम्पत्य मारले गेले? झलकारी व पुरचंद हे दाम्पत्य मारले गेले. इंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेशात लढताना झलकारी व पुरचंद हे दाम्पत्य मारले गेले. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, सन 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्याची नेपाळमध्ये आश्रय घेतला? सन 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्याची नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर नानासाहेब यांनी आश्रय घेतला. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, सन 1857 चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकते कारण त्यांना टिंबटिंब यांनी सहाय्य केले होते, सहाय्य मिळाले होते. तर गुरखे आणि शीख यांचं सहाय्य मिळाले होते. सन 1857 चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले कारण त्यांना गुरखे आणि शीख यांचे सहाय्य मिळाले होते. तर 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, बिंबिसारने कोणते महाजन पद जिंकून मगध साम्राज्याचा भाग बनविला? तर अंग हे बिंबिसार ने अंग महाजन पद जिंकून मगध साम्राज्याचा भाग बनविला. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेचा अग्रक्रम दिला आहे? तर न्याय या संकल्पनेचा अग्रक्रम दिलेला आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, जादूटोणा प्रतिबंध अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? तर या ठिकाणी 26 ऑगस्ट 2023 या दिवशी लागू करण्यात आला. जादूटोणा प्रतिबंध अध्यादेश महाराष्ट्रात 26 ऑगस्ट 2013 या दिवशी लागू करण्यात आला. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क अन्न पुरवठा विभागाच्या भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळते. तर उद्या भेटूया. नमस्कार.